नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी फसवणूक केलेले मुकदम समोर आणल्यानंतर फलटण तालुक्यातील ऊस वाहतूक मालक या ठिकाणी समोर आले आहेत आणि त्यांना कशा प्रकारे या मुकदमांनी फसवले आहे ते या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी फसवणूक केली आहे। तुमचं नाव सांगा सुरुवातीला। नमस्कार, मी तुकाराम संपत ढमाळ, माझा 15 पिंपरत 10 ते 15 वर्ष ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे। आता मला गेवराई तालुक्यातील शिवाजी राठोड या नावाच्या मुकदमाने माझी 3-4 वर्षापूर्वी फसवणूक केलेली आहे। सातत्याने मी त्याला आणण्यासाठी जात असतो, त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस यंदा येतो, पुढल्या वेळेस पैसे देतो, असं करत असताना मागल्या 2 वर्षामध्ये त्याचा मुलगा सरपंच झाल्यानंतर मी त्यांच्याकडे पैशाला गेलो, बाबा द्या पैसे, नाहीतर वडिलांना लावा आमच्याकडे ऊस तोडण्यासाठी। तर तो म्हणला आम्हाला कायदा थोडाफार कळतो की बाबा तुम्ही जर जबरदस्ती न्याल तर आम्ही किडनॅपिंगची केस टाकू। मला त्यांना किती रुपये दिले होतं? मी त्यांना 5 लाख रुपये दिले होते। आणि किती तुम्हाला त्या मुकदमांनी किती तुम्हाला कोयते देण्यास सांगितलं होतं? 10 कोयते देतो म्हणले होते, 50,000 आमचा कोयता ठरला होता। तुम्हाला किती कोयते दिले त्यांनी? एकही दिला नाही आतापर्यंत। ज्यावेळेस तुम्ही पैसे मागा गेला त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं? पुढल्या वर्षी तुम्हाला नक्की देतो। 1 वर्ष मी थांबलो आणि दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर त्याच्या मुलांनी सांगितलं की आता तुम्ही काय येऊ नका, आम्हाला बी कायदा कळतो। आता तुमची मागणी काय आहे नेमकी? माझं काय, राहिलेले पैसे दिले, विषय मिटला। राहिलेले पैसे द्या नाही तर कोयता द्या, हो, एवढीच रास्त मागणी आहे। आता तुम्ही कधी गेला होता नेमकं? आता 6 महिन्यापूर्वी गेलो होतो। त्यावेळेस ते काय म्हणले? टोळी करताना त्यावेळेस आता म्हणले येऊ नका तुम्ही, येऊच नका म्हणले। हो, डायरेक्ट त्यांनी सांगितलं। ठीक आहे, अजून काय या ठिकाणी आहेत? तुमचं नाव सांगा। मी अच्युत रामदास माने, गेली 15 वर्ष आमचा ऊस वाहतूक। गाव कुठलं तुमचं? आसू तालुका फलटण जिल्हा सातारा। कारखान्याला तुम्ही श्रीराम कारखान्याला आम्ही ऊस वाहतूक केली, त्यानंतर साखरवाडीला वाहतुकीला केली होती। तुम्ही केल्या होत्या? आम्ही दरवर्षी एक टोळी करतो, परंतु प्रथम वर्षी आम्हाला ईश्वर बडगुजर हा मुडी तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील मुकादम आहे, त्यांनी 4.5 लाख रुपये घेऊन आम्हाला लेबर देतो म्हणला। आणि ज्यावेळेस आम्ही वडील लेबर आणायला गेले त्यावेळेस तो तिथून फरार झाला। परत नंतर आतापर्यंत जवळजवळ 2 वर्ष झालं तो आमच्या हातीत लागत नाही, आम्ही गेलो की तो निघून जातोय। या वर्षी तुम्ही गेल्यानंतर काय म्हणाला? आता या वर्षी गेल्यानंतर त्याच्या घरची होती, त्यांच्या घरची म्हणली परत जर तुम्ही आला तर आम्ही तुमच्यावरती वेगळ्या पद्धतीने केस दाखल करू, म्हणजे महिलांना छेडछाडीची केस दाखल करू। त्याचप्रमाणे परदेशी एक म्हणून एक मुकादम आहे, त्याला सुद्धा आम्ही पैसे दिले। मी आणि हा सलीम शेख आम्ही दोघांनी मिळून त्यांना पैसे दिले होते। तोही आम्हाला अशीच उडवाउडीची उत्तर देतो करतो, असंच त्याचं चाललंय। टोळी देतो, अजून दिलं नाही। आणि तो एक ही अशरफ शेख म्हणून आहे मालेगावचा, त्याला सुद्धा आम्ही जवळजवळ 5 लाख रुपये त्यांना दिलेत, मी आणि मुळीक साहेबांनी। त्यांचं सुद्धा त्यांनी पैसे दिले नाहीत। मला मागणी आहे की महबूब शेखला विनंती आहे की ह्यांच्या लोकांकडे आमचं जे पैसे गुंतलेले आहेत ते पैसे मिळवून देण्यासाठी महबूब शेख यांनी प्रयत्न करावा। मी काही दिवसापूर्वी महबूब शेख यांना विनंती केली की महबूब शेख तुम्ही यांच्याकडे आमचे पैसे गुंतल्यात, ते आम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी मदत करा। आमची सगळी डॉक्युमेंट आहेत, आम्ही घरीच सोनं नाणं गहाण ठेवून आम्ही ह्यांना पैसे दिल्यात आणि आज आमच्या वाईट अवस्था आहे, आम्हाला जीवन खूप कष्टमय झाले आहे। कृपया आणखीन काय या ठिकाणी मालक आहेत, ऊस मालक, वाहतूक मालक आहेत, तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी अशोक दुर्योधन केंगार, काशीदवाडी गावचा आहे। तुम्ही कोणत्या कारखान्याकडे ऊस वाहतूक करत होता? मी शेरयू कारखान्याकडे ऊस वाहतूक करत होतो। किती टोळ्या तुम्ही केल्या होत्या? साधारणपणे मी 2 ट्रॅक्टरसाठी लेबर मुकदमाकडे मागितले होते। माझा मुकदम हा बीड तालुका वडवणीतील हरिश्चंद्र पिंपरी ह्या गावचा आहे। किती तुम्ही उचललेली त्यांना नेमकी? तर मी 8 लाख रुपये त्यांना उचल दिले होते। त्यांनी काय कोयते दिलं तुम्हाला? अजिबात अद्याप तर काय नाहीत। आणि साधारणपणे 2018 पासून मी गेलो की उडवाउडीची उत्तर येतात, देतो ह्या सीझनला, देतो पुढच्या सीझनला। आता तुम्ही आणायला गेला त्यांना? ह्या वेळेस बी गेलो होतो, दर वर्षीप्रमाणे आम्ही जातो, त्यांना भेटून येतो, पण ते देतो कोयते, आज देतो उद्या देतो, असं करत करत त्यांना जवळपास 4-5 वर्ष घालवले। आता तुमची मागणी काय आहे? आता आमची एवढीच मागणी की जेवढं जे आमचं काय गुंतल्यात तेवढं पैसे निघावत। आणि ह्याच्या पायात काय झाले माहितीये का, आमची वाहनं सुद्धा कारखान्यानं ओढून नेऊन त्यांचं निलाव केले। आणखीन काय शेतकरी आहेत? तुमचं नाव सांगा। माझं अर्जुन पांडुरंग गावडे, गुणवरे।
कुठल्या कारखान्यात तुम्ही वाहतूक मी करता? उपळ कारखाना वाहत होतो. किती टोळ्या तुम्ही या वर्षी केल्या होत्या काय? या वर्षी टोळीच केली नाही. 2 वर्ष 2023 साली टोळी केली. 2022-23 किती केलत्या? 2 टोळ्या केल्या. किती उचललेली होती? 13 लाख रुपये उचलले. कुठल्या जिल्ह्यातलं होते मुकदम? बीड जिल्हा. काय तुम्हाला आता यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे मागणी करायला गेलो नाही. त्यावेळेस गेलो, टोळी फसल्यावर परत म्हणली याचं नाही आलं तर कुकू पुसून यायचं, परत माघारी जायचं. आता काय तुमची मागणी आहे नेमकी? आता पैसे आपलं वसर होत नाही तर मागणीच काय, आता देणारच नाही म्हणले, काय करायचं कर म्हणले. तो तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिल संपत डामाल, राहणार पिंपरत, तालुका कोणत्या फलटण, कारखान्यात जिल्हा- तुम्ही ऊस वाहतूक करता? मी श्रीरामला वाहिलाय, किती टोळ्या केल्या होत्या? अकलूजला वाहिलाय, स्वराजला वाहिलाय. प्रत्येक वर्षी या वर्षी तुम्ही किती टोळ्या केल्या होत्या? ह्या वर्षी माझ्या 3-4 ट्रॅक्टर चालते. ते किती उचललेली तुम्ही मुकदमांना? मुकदमाला मी 10-11 लाखांनी कुठल्या टोळी जिल्ह्यात मुकदम होतो? सगळे गेवराई तालुक्यातले माझे मुकदम होते. आता तुम्हाला टोळी मिळाली? टोळी आता मी मध्य प्रदेशवरून आणली, पण गेवराई दुसरी आणली, गेल्या वर्षी नाही. नाही आणली. गेल्या वर्षीची जी बाकी राहतात, गेवराई तालुक्यातली लोक कोयत्याला 3 लाख 3.5 लाख रुपये पैसे घेतात. आता तुमची मागणी काय आहे नेमकी? आमची एवढंच मागणी की जे आपले वाहन मालक आणि यांनी मागील 3-4 वर्षाच्या काळात संघर्ष करून मोर्चे काढून जी आपले माजी खासदारांचे शेनाईक निंबाळकर व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढला होता सातारला, त्यातून अधिवेशन एक झालं. त्यात आता तुमची मागणी काय आहे नेमकी? ते सांगतोय की त्यातून जयंत पाटील अधिवेशनात बोलले की वाहनवाली फसतात, म्हणून एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री यांनी एक छोटीशी कमिटी तयार करून एक कायदा पारितोषिक केला. त्या अनुषंगाने मुकदमावर कागदपत्राच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची सुरुवात झाली होती आणि कुठेतरी वाहन मालकाला 2 रुपयाची मिळेल ही आशा लागली होती, कारण ह्याच्या अगोदरची आशा पोलीस स्टेशनला गेलं तर आता तुमची गुन्हा एक दाखल करणार. थोडक्यात मागणी सांगा नेमकी काय आहे? थोडक्यात म्हणजे महबूब शेखनी जी ह्या मुकदमाबद्दल जे बोलले ते कृपया करून त्यांना एक सांगणं आहे की असं काही बोलू नका. जिथं सत्य आहे तिथं सत्याच्या माग पाठी नक्कीच महबूब शेख यांनी मुकदमांना पाठीशी न घालता ज्याप्रमाणे या ठिकाणी ऊस वाहतूकदार आहेत त्यांनी वेळप्रसंगी सोने गहाण ठेवलेले आहे, त्याचबरोबर त्यांना पैसे गोळा करून उचललेले आहे, मात्र ते न आल्यामुळे अनेकांना ट्रॅक्टर विकावे लागले आहेत, सोनं त्या ठिकाणी गहाण ठेवावं लागलेत आणि त्यांचे प्रपंच सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. का मुकदमांनी या ठिकाणी स्वतःचे बंगले बांधून त्या ठिकाणी या ऊस वाहतूक मालकदारांना फसवले असल्याचं या ऊस वाहतूक मालकांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात महबूब शेख यांची बाजू घेणार का हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण.